मार्केट उच्चांकावर असताना आपण रिटर्नवर नाही तर रिस्कवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। पुढच्या काही महिन्यात 5 राज्यांच्या निवडणुका आणि त्यानंतर 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमुळे मार्केटमध्ये थोडी घसरण होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी रिटर्नपेक्षा आपलं भांडवल सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे। 2023 मध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे। पास्ट परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे गुंतवणूकदारांनी ऑगस्ट 2023 मध्ये स्मॉल कॅप फंड्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे। तर दुसरीकडे स्मॉल कॅप फंडच्या तुलनेत लार्ज कॅप फंड्सनी खराब कामगिरी केली आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात लार्ज कॅप फंडमधून 348 कोटी रुपये काढून घेतले आहेत। इतर कॅटेगरीच्या तुलनेत स्मॉल कॅप फंड्सनी जबरदस्त कामगिरी केली आहे। त्यामुळे गुंतवणूकदार मोठ्या उत्साहाने या फंड्समध्ये गुंतवणूक करतायत। व्हॅल्यू रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार स्मॉल कॅप फंड्सनी मागच्या 3 महिन्यात 20% रिटर्न दिलाय, तर या दरम्यान सेन्सेक्सने केवळ 6.85% रिटर्न दिलाय, तर लार्ज कॅप फंड्सनी या दरम्यान केवळ 9% रिटर्न दिलाय। 3 महिन्यात लार्ज कॅप फंड्सने दिलेला 9% रिटर्न तसं बघितलं तर खूप चांगला आहे, पण स्मॉल कॅपशी तुलना केली तर गुंतवणूकदारांना तो कमी वाटतोय। मागच्या 6 महिन्यात स्मॉल कॅप फंड्समध्ये आउट परफॉर्मन्स पाहायला मिळतोय। पास्ट परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे गुंतवणूकदारांनी या फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गर्दी केली आहे। या फंडमध्ये जास्त रिटर्न देण्याची क्षमता आहे, परंतु त्यात जोखीम देखील जास्त आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असं मत शेअर मार्केट एक्सपर्ट अक्षय भन्साळी यांनी व्यक्त केलंय। शेअर बाजारात घसरण झाली तर स्मॉल कॅप फंड्समध्ये सगळ्यात जास्त पडझड होते। स्मॉल कॅप कंपन्यांचं व्हॅल्युएशन देखील खूप महाग झालंय। त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप फंड्समध्ये आता एकरकमी गुंतवणूक करू नये असा सल्ला अक्षय भन्साळी यांनी दिला आहे। तर दुसऱ्या बाजूला लार्ज कॅप फंड्सला इंडेक्सला आउट परफॉर्म करण्यात अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे गुंतवणूकदार या फंड्समधून पैसे काढून घेत आहेत। स्मॉल कॅप फंड्सचा पास्ट परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जून 2023 दरम्यान स्मॉल कॅप फंड्समध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे। या दरम्यान स्मॉल कॅप फंड्समध्ये 10,900 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। यामुळे फंड मॅनेजरला पैसा तर मिळतोय, पण हे भांडवल नक्की कोणत्या शेअर्समध्ये गुंतवायचं हा प्रश्न फंड मॅनेजरला पडला आहे। अनेक स्मॉल कॅप शेअर्सनी मागच्या 1 वर्षात 100, 200 किंवा 300% रिटर्न दिलाय। त्यामुळे त्यांचं व्हॅल्युएशन महाग झालंय। अशा परिस्थितीत महाग व्हॅल्युएशनला शेअर्स खरेदी करायला फंड मॅनेजर तयार नाहीयेत। निप्पॉन आणि टाटा सारख्या म्युच्युअल फंड्सनी त्यांच्या स्मॉल कॅप फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक घेणं आता बंद केलंय। कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने देखील नुकताच एक रिपोर्ट पब्लिश केला। स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींमध्ये आणि त्यांच्या फंडामेंटल्समध्ये बरीच तफावत असल्याचं मत कोटक इक्विटीजने व्यक्त केलं होतं। अनेक कंपन्यांचे फंडामेंटल्स मागच्या 1 वर्षात खराब झाले असताना देखील त्यांच्या शेअरमध्ये खूप मोठी तेजी आली असं सांगून कोटक इक्विटीजने चिंता व्यक्त केली आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करता गुंतवणूकदारांनी आता लार्ज कॅप किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये लक्ष देण्याची गरज आहे। लार्ज कॅप फंड्स मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात। या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल मजबूत असतात, त्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर असते, त्यामुळे स्मॉल कॅप शेअर्सच्या तुलनेत लार्ज कॅप शेअर्समध्ये कमी जोखीम असते। लार्ज कॅप फंड्स खरेदी करून आधी मुख्य पोर्टफोलिओ मजबूत करा। यामध्ये चांगला रिटर्न मिळाला की मग स्मॉल आणि मिड कॅप फंड्समध्ये डायव्हर्सिफाय करता येईल असा सल्ला फायनान्शियल प्लॅनर संजीव डावर यांनी दिलाय। फार्मा आणि IT शेअर्स आकर्षक व्हॅल्युएशनला ट्रेड करतायत। त्यामुळे गुंतवणूकदार स्मॉल कॅप ऐवजी आता फार्मा आणि IT फंड्समध्ये SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात। तसेच RBI कडून व्याजदर वाढ होण्याची शक्यता कमी असल्याने गुंतवणूकदार 3 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी लॉंग टर्म डेट फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात। इलेक्शन नंतर मार्केटमध्ये घसरण झाली तर त्यानंतर स्मॉल आणि मिड कॅप फंड्समध्ये गुंतवणूक करता येईल।